पालघर लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली आहे. त्या माध्यमातून जर बघायला गेलं तर महाविकास आघाडीकडून जे आहे ते उमेदवारी भारती कांबळे यांना जाहीर करण्यात आलेली आहे, उमेदवारी देण्यात आलेली आहे. परंतु महायुतीकडून अजूनही ज्या आहेत उमेदवारी घोषित करण्यात आलेली नाही. अनेक जे आहेत दिग्गज जे आहेत ते या रेसमध्ये आहेत, ज्यांना उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. परंतु महायुतीकडून अजूनही कुठलाही निर्णय न झाल्यामुळे जे आहेत ते कार्यकर्त्यांमध्ये अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदनजी संख्या आहेत. एकंदरीत काय सांगाल तुम्ही? बघा, तुम्ही म्हटलं तसं कुठलं संभ्रमाचं वातावरण महायुतीमध्ये नाही. शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, आम्ही सर्व भक्कमपणे जो कोणी महायुतीचा उमेदवार पुढे काही दिवसांमध्ये जाहीर होईल त्याच्यामागे भक्कमपणे असणार आहोत. कालच आमची महायुतीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची जिल्ह्यातली एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये एकमुखी असं ठरवण्यात आलं की पुढच्या काही दिवसांमध्ये विभागवार मेळावे घेण्यात येतील, बैठका घेण्यात येतील आणि जेव्हा कधी काही उमेदवार जाहीर होईल त्यावेळेला प्रचंड मोठ्या मताधिक्याने पालघर जिल्ह्याच्या विकासाकरता महायुतीचा उमेदवार हा आम्ही लोकसभेवर पाठवू. आणि आपण तुम्ही सांगताय की बघा, प्रत्येकाने उमेदवारी कधी जाहीर करायचा हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, परंतु आहे 5व्या टप्प्यातली आपली निवडणूक आहे आणि 20 मेला पालघर लोकसभेची निवडणूक होणार आहे आणि खूप मोठा कालावधी आपल्याकडे शिल्लक आहे. आणि आमचं जे नेटवर्क आहे, शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी असेल किंवा दिपाईचं, ही भक्कमपणे असल्यामुळे जेव्हा कधी उमेदवारी जाहीर होईल त्या क्षणापासून मला वाटतं की ह्या पालघर लोकसभेमध्ये एक मोठं भगवं वादळ हे 100% आल्याशिवाय राहणार नाही. आणि आमच्या बैठका ह्या महायुतीच्या गेल्या काही दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. आपण बघितलं असेल गेल्या काही 20-25 दिवसांपूर्वी महायुतीचा एक मेळावा झाला. आमच्या उद्यापासून सर्व बैठका ह्या पंचायत समिती गणानिहाय सुरू होत आहेत आणि आज देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे लोकाभिमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आपले दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पालघर ज्याचा विकासाकरता मला वाटतं की महायुती भक्कमपणे समोर जाईल. आणि शेवटी जिल्ह्याला काय हवंय तर जिल्ह्याला विकास हवाय. ज्याला प्रश्न विचारण्याचं ज्ञान आहे, ज्याच्याकडे ती व्हिजन आहे, ज्याच्याकडे प्रश्न सोडवून घेण्याची क्षमता आहे, असे उमेदवार आमच्याकडे आहेत. त्यामुळे असं कुठलं संभ्रम नाही. आणि तुम्ही बघाल की पालघर जिल्ह्याचा महायुतीचा उमेदवार हा खूप प्रचंड मोठ्या मताधिक्याने या पालघर लोकसभेवर गेल्याशिवाय राहणार नाही. आपलं जर बघायला गेलं तर याच्यामध्ये अनेक जे आहेत लोक जे आहेत इच्छुक आहेत आणि असं सांगितलं जातं की अनेक गटबाजी झालेल्या आहेत आणि नाराजीचा सूर आहे. अशा माध्यमातून जर बघायला तर बहुजन विकास आघाडी उमेदवारी उभी करते, त्याच्यानंतर अजून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. एकंदरीत जर तिरंगी लढत होणार आहे, जर अशा प्रकारे गटबाजी असेल तर कशा पद्धतीने सामोरं जाईल महायुती? कुठल्याही प्रकारची गडबडी नाही. बघा, पक्षांमध्ये आपल्या विचार मांडण्याची लोकशाहीची प्रक्रिया असते. जेव्हा पक्ष मोठे असतात तेव्हा आपल्या प्रत्येकाचे एक विचार व्यक्त करण्याचा अधिकार असतो. आणि शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी आणि आमचे मित्रपक्ष असतील, हे एक पक्ष आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला हे वाटत असतं की आपला उमेदवार असला पाहिजे. परंतु महायुती म्हणून देशाच्या पंतप्रधानांना पुन्हा तिसऱ्यांदा मोदी साहेबांना बसवण्याकरता आणि महाराष्ट्रामध्ये 45+ जे विजन आहे हे विजन करण्याकरता प्रत्येक कार्यकर्ता हा कामाला लागलेला आहे. जेव्हा उमेदवारी जाहीर होईपर्यंत काही गोष्टी होत असतात, परंतु याचा अर्थ गडबडी बिलकुल नाही. पक्षांमध्ये मतमतांतर असलीच पाहिजेत, तेव्हा तेच सक्षम लोकशाहीचं प्रतीक आहे. आणि भक्कमपणे शिवसेना भाजप गेल्या वर्षानुवर्ष शिवसेनेचा भगवा भारतीय जनता पक्षाच्या सोबतीने या पालघर जिल्ह्यावर कायमस्वरूपी राहिलेला आहे. आणि या खासदारकीची निवडणूक ही पालघर जिल्ह्याचं पुढचं भविष्य ठरवणारी आहे. कोणालाही वाटलं आणि तो उमेदवारी सांगेल ह्याला काही अर्थ नसतं, परंतु आमच्या पक्षामध्ये चांगले चेहरे आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत, ज्यांचं ग्रासरूट लेवलला काम आहे. तसंच भाजपामध्ये सुद्धा आहे. त्यामुळे आमचे सर्व मित्र पक्ष आहेत. गेल्या कित्येक वर्षांची आमची युती आहे आणि मी तुम्हाला ठामपणे सांगतो की पालघर जिल्हा ज्या पद्धतीने प्रगतीपथावर आहे, तुम्ही बघा, म्हणजे गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये आज जी अगदी जो स्पीड आहे हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. मध्ये बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, एकूणच पालघर जिल्ह्याचा जो चेहरा मोहरा बदलला जातोय आणि अगदी मुंबईच्या जवळ असल्यामुळे महाराष्ट्रातलं शिवसेना भाजपा महायुतीचं सरकार आणि केंद्रामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार हे जर सोबतीला असेल तर हा महायुतीचं जो खासदार आहे हा येणाऱ्या भविष्यामध्ये पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरता हा सक्षमपणे काम करेल आणि एक विजन वाईज काम करेल. शेवटी मतमतांतर होणं ही साहजिक प्रक्रिया आहे, परंतु या माध्यमातून शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आणि रिपाईचा कार्यकर्ता येथील महायुतीच्या उमेदवाराला खूप मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याशिवाय आणि लोकांचं जे सहकार्य प्रेम ह्याला सोबत घेऊन त्याचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही.
आपल्याकडे अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट गेलेले आहेत. त्यामध्ये बघायला गेलं तर वाढवण बंदर असेल, मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे असेल, अशा प्रकारचे जे आहेत ते अनेक ठिकाणी वाढवण बंदरांनी पण आहेत. वाढवण बंदरच्या स्थानिक लोकांनी पण जे आहेत बहिष्कार टाकलेले आहेत. काही ठिकाणी असे बोर्ड लावण्यात आलेले आहेत, बॅनर लावण्यात आलेले आहेत. परंतु असं असेल तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी सांगितलं होतं का वाढवण बंदराला माझा पाठिंबा आहे. आता महाविकास आघाडी म्हणते की आम्ही वाढवण बंदरासोबत आहोत. असं असताना तुमची भूमिका वाढवण बंदरबाबत किंवा या प्रकल्पाबाबत जे भूमिहीन झालेले आहेत, अनेक समस्या आहेत पालघर जिल्ह्याच्या, या बाबतीमध्ये आपली काय भूमिका राहील? कुठल्या विजनने आपण प्रचारात उतरणार? बघा, आम्ही नेहमीच स्थानिक भूमिपुत्रांच्या सोबत असतो. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा ह्या वाढवण बंदरासंदर्भामध्ये पब्लिक हिअरिंग झाली तेव्हा त्यांनी स्वतःहून सर्वांना बोलून घेतलं आणि जी काही आक्षेप होते त्या दृष्टिकोनातून 1 महिना जनसुनावणी पुढे ढकलली. त्याची नोटिंग झालं होतं, पब्लिक झालं होतं. म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संवेदनशील आहेत, येथील जनतेच्या भावना समजून घेणारे आहेत आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही आपले स्थानिक भूमिपुत्र आहेत, मच्छीमार समाज आपला आहे, यांना विश्वासात न घेता अशी कुठलीच गोष्ट होईल असं मला वाटत नाही. कारण शेवटी आपल्याला प्रत्येकाला राजकारण एक वेगळी बाब असते, परंतु शेवटी जनतेच्या मताचा आदर ठेवून पुढे जायचं असतं. त्यांच्यामध्ये कुठेही त्यांच्या मनामध्ये शंका कुशंका राहता कामा नयेत आणि त्यांचं धोरण ठेवूनच कुठले डेव्हलपमेंट झाले ह्या विषयाची माहिती आहे. आणि आपण खूप छोटे कार्यकर्ते आहोत इतरांना बोलण्यापेक्षा, परंतु तत्कालीन उभाटा गटाचे आपले सन्माननीय आदरणीय उद्धवसाहेब असतील यांनी बऱ्याच वल्गना केल्या होत्या ना. म्हणजे आपण जेव्हा आपली बाजू असते तेव्हा आपण घोषणा करून रिकामी व्हायचं, तेव्हा काय करायचं नाही, तेव्हा रद्द करायचं नाही, 2.5 वर्ष आपण उपभोगायचं, तेव्हा मात्र सगळं चालतं. आणि जेव्हा आपण विरोधामध्ये गेलो की मग लोकांच्या भावनेला चुकीच्या अँगलने हात घालण्याचा प्रयत्न करायचा, ही बाब आहे. आणि कधीच आतापर्यंत यांनी स्थानिक भूमिपुत्रांच्या बाबतीमध्ये बघितलेलं नाही. मी कित्येक आंदोलनं केली आहेत आणि सांगावं यांनी कुठली आंदोलनं आपल्या पालघर जिल्ह्यात इतर लोकांनी केली आहेत. आम्ही स्थानिक भूमिपुत्रांच्या आंदोलनात आम्ही स्वतः कित्येक वेळा जेलमध्ये गेलेलो आहे, ह्याची सर्व जिल्ह्याला कल्पना आहे. आणि जिल्ह्याच्या भूमिपुत्रांकरता आम्ही भक्कमपणे सोबत आहोत. कुठली अशी गोष्ट ज्याच्यातून स्थानिक भूमिपुत्रांचं अहित होईल किंवा त्यांच्यावर कुठेतरी कुऱ्हाड कोसळेल, त्यांच्या रोजगार कुऱ्हाड कोसळेल, अशी कुठलीच गोष्ट होणार नाही. आणि त्यांच्या पाठीमागे त्यांना विश्वासात घेऊनच कुठलीही गोष्ट झाली पाहिजे ह्यामध्ये आम्ही सर्व आहोत. आणि आदरणीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पण तोच कल आहे. त्यामुळे अशी कुठलीच गोष्ट होणार नाही. शेवटी विकास डेव्हलपमेंट हे झालं पाहिजे, पण कुणाच्या मुळावर होता कामा नये. स्थानिक नागरिकांची भावना आहे की आतापर्यंत जे काही प्रोजेक्ट्स आले त्याच्यातून स्थानिकांचं भलं झालेलं नाही, ही पण खरी वास्तव बाब आहे. परंतु भविष्यामध्ये अशी कुठलीच गोष्ट होणार नाही याची काळजी सरकारकडून घेईल आणि आमचाही तो दबाव 100% सरकारवर राहील, हे तुम्हाला मी ठामपणे सांगतो. नक्कीच आपल्यासोबत शिवसेनेचे पालघरचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे होते. एकंदरीत जर बघायला गेलं तर पालघर लोकसभा निवडणुकीच्या एक माध्यमातून जर बघायला तर महायुतीचा जो उमेदवार घोषित होईल त्यासाठी पूर्णपणे जे आहे ती महायुतीची बैठक जी आहे ती पार पडली होती. आणि त्या पार पडलेल्या बैठकीमध्ये अनेक घटक पक्षांसह अनेक मुख्य पक्षांचा समावेश होता. त्या ज्या नाराजीचा सूर होता, एकंदरीत जर जिल्हा प्रमुखांच्या म्हणण्यानुसार जो नाराजीचा सूर आहे तो आता पूर्णपणे कमी झालेला आहे. आणि जो उमेदवार महायुती देईल त्यासाठी पूर्णपणे जे आहे ते महायुती ताकदीने तो लोकसभेचा उमेदवार निवडून आला, अशा प्रकारची जी आहे ती भूमिका आहे ती जिल्हा प्रमुख यांनी व्यक्त केलेली आहे. योगेश चांदेकर, टाइम्स नाऊ मराठी, पालघर.